नमस्कार. काय झालं, अर्थार्जनाचं काम, घरातलं काम, घरातली ज्या जबाबदाऱ्या असतात, ते सगळ्या जबाबदाऱ्या, मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आणि एकूण सामाजिक जबाबदाऱ्या. अशा भूमिका पार पाडत असताना मला बऱ्याच वेळेला अनेक अनेक लोकांचा प्रश्न असायचा, की अ, तुम्ही अ, तुमच्या मुलाला वेळ देऊ शकता का? हं. तर मला असं वाटायचं, की काय वेळ देणं म्हणजे नेमकं काय? तर त्याच विषयावर आज आपण बोलणार आहे. आपण आपल्या मुलांना क्वालिटी टाईम देता की क्वांटिटी? हं. क्वालिटी टाईम देणं म्हणजे काय आणि क्वांटिटी टाईम देणं म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. क्वांटिटी टाईम देणं याचा अर्थ काय, की सकाळपासून ते उठेपासून तर त्यांच्या हातात ब्रश देण्यापासून, पेस्ट देण्यापासून, त्यांना टॉयलेटमध्ये घेऊन जाण्यापासून, अ, अंघोळीला त्यांना रुमाल, कपडे आयतं देण्यापासून, तर पाण्याचा ग्लास, दुधाचा ग्लास हातात देण्यापासून, अशा ज्या आपण त्यांना खरं तर चुकीच्या सवयी लावतो. अगदी बालपणापासून ह्या चुकीच्या सवयी आपण त्यांना लावत असतो. की ज्या त्यांना सगळं आपण अगदी म्हणजे ते अगदी 18 वर्षाचे होऊन जातात तोपर्यंत मग त्या सवयी 18, 19, 20 वर्षाचे होतात तोपर्यंत त्या सवयी जशाच्या तशा राहतात. यात थोडा फरक असा असतो की मुली असल्या की थोडं त्यांना एका वयाच्या टप्प्यानंतर मात्र आपण घरातली कामं, घरातल्या जबाबदाऱ्या, स्वयंपाक, थोडं धुणं भांडी, थोडं कपडे वाळायला घातले असतील तर ते काढून आणणं, अशी कामं आपण शिकवतो. पण मुलांना तर मात्र आपण अगदी ही कामं देखील सांगत नाही. आपल्या ज्या आपली जी कुटुंब पद्धत आहे, कुटुंबातली जी मुलगा-मुलगी घडवण्याची जी पद्धत आहे आपली, त्या पद्धतीमध्ये जे काही अ, भेदभाव आहेत किंवा मुलाचं काम अमुकच असायला पाहिजे आणि मुलीचं काम असंच असायला हेच असायला पाहिजे. असे जे आपल्या डोक्यातले पारंपरिक गैरसमज आहेत, त्या गैरसमजांमुळे आपण हे घडवत असतो. पण मात्र अनेक वेळेला आपण म्हणजे मुलं घडवत असताना ही चूक करत असतो, की मुलांना आपण क्वांटिटी वेळ देतो. क्वांटिटी वेळ देणं म्हणजे काय, की तुम्ही खूप सारा वेळ देतात त्यांना. त्यांना पण मात्र त्याच्यात क्वालिटी काय असतं, तर ते तुम्हाला शोधावं लागेल. म्हणजे तुम्ही काय म्हणतो आपण त्याला गुणात्मक टाईम आणि संख्यात्मक टाईम असं आपण त्याला म्हणता येईल. गुणात्मक. मग गुणात्मक काय झालं, म्हणजे तुम्ही सकाळपासून उठल्यापासून तर शाळेत जाईपर्यंत आणि शाळेतून येईपर्यंत आणि झोपेपर्यंत तुमच्या बाळाचं, तुमच्या मुलाचं रुटीन आणि तुमचं रुटीन नेमकं कसं आहे? प्रत्येक वस्तू त्याला हातात हजर करणं, त्याला सगळ्या ह्या आयतं देण्याची सवय लावणं, हा जो तुम्ही सवय लावतात त्याला आणि त्याला स्वतःची कुठलीही कामांची म्हणजे ही कामं तुझी जबाबदारी आहेत, याची जाणीव न करून देणं आणि याच्यामध्ये पुन्हा काय होतं, की तुम्ही त्याची कामांमध्ये इतके गुरफटलेले असतात, की त्याच बाळाच्या योग्य जळणघळणीसाठीचा जो टाईम तुम्ही द्यायला पाहिजे, तो टाईम तुमच्याकडून दिला जात नाही. लक्षात घ्या, क्वांटिटी टाईम म्हणजे हा टाईम, की तुम्ही त्याला ह्या चुकीच्या सवयी लावत असतात. म्हणजे जो तुम्ही त्याला खूप दिवसभरातनं सगळं आयतं ताट देण्यापासून तर अगदी बऱ्याच महिलांना मी बघितलंय, की ते जेवू पण घालतात. असं सगळं करत असतात. म्हणजे हाताने एक-एक घास भरवणं वगैरे. म्हणजे एका वयाच्या मर्यादेपर्यंत अगदी 3 3-3.5 वर्षापर्यंत ते ठीक. 3 वर्षापर्यंत ते पण खूप झालं 3 वर्ष, पण ते ठीक आहे बुवा. पण मात्र ह्या वयाच्या टप्प्यानंतर मात्र असं आपण खरं करायला नको. पण मात्र ते आपल्याकडे होतं. त्याच्यात आता अजून परत प्रकार झालेले आहेत, की समोर मोबाईल लावून द्यायचा आणि बाळ जेवत असतं. म्हणजे मोबाईलची सवय आपल्या बाळाला आपणच लावायची आणि परत काही दिवसानंतर आपणच असं म्हणायचं, की हा मोबाईलशिवाय जेवतच नाही. मुळात त्याला मोबाईलच कळत नव्हता. तर त्याच्यासमोर मोबाईल लावून देऊन जेवण करायची सवय आपण लावली त्याला. म्हणजे त्याच्याशी गप्पा करत आपण जेवलो का? तर नाही. मग काय अडचण आहे? कारण आपल्या गप्पांच्या कदाचित मर्यादा आहेत. आपण मुलांशी संवाद करू शकतो का? म्हणजे जेवण करता-करता त्याला छानशा गप्पा करणं, एखादं मूल्य एखाद्या गोष्टीत टाकून त्याचं गोष्ट तयार करून मुलांशी गप्पा करणं, सांगणं, असं आपण करतो का? हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे साने गुरुजी त्यांच्या एकूण सगळ्या काय म्हणतं आयुष्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मुलांसाठी तयार केल्या. पुस्तकं पण त्याच्यात जी लिहिली म्हणजे गोष्टी खूप लिहिल्या आणि मुलांना ज्यावेळेला गुरुजींना एखादं मूल्य म्हणजे जसं प्रामाणिकपणा किंवा खरं बोलणं किंवा देशप्रेम, राष्ट्रप्रेम या संदर्भातल्या ही जी मूल्य सांगायची असायची,
तर त्यावेळेला गुरुजी ती मूल्य त्या स्टोरीमध्ये टाकायचे, गोष्टीत टाकायचे, त्याची गोष्ट तयार करायचे, त्याचे काही पात्र निर्माण करायचे आणि मग ती गोष्ट विद्यार्थ्यांना सांगायचे किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेले जी कोणी मुलं जे गुरुजी घडवत होते त्या मुलांना गोष्टीतनं ते मूल्य गुरुजी सांगायचे, कारण गोष्टीतनं सांगितलेली गोष्ट ही मुलांच्या लक्षात राहते, असं साने गुरुजींचं मत होतं आणि गुरुजी ते सांगायचे. म्हणजे मला ही गोष्ट मुलांना सांगणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. ती फार काय म्हणतो आपण त्याला कौशल्याची गोष्ट आहे आणि फार काय म्हणतो आपण त्याला असं सहज करण्याची गोष्ट नाही. हां, तर त्याला म्हणजे ती गोष्ट सांगताना एक विशेष आपल्याला हे करावं लागतं. तर साने गुरुजींचं होतं. तर त्याच्यामुळे काय होतं की ह्या क्वांटिटी टाईम देण्यामध्ये आपण मुलांना क्वालिटी टाईम देऊ शकत नाही. क्वालिटी टाईम देणं म्हणजे काय की आपलं बाळ जे मोठं व्हायला जसं लागतं, म्हणजे 3.5-4 वर्षाचं होतं, ते शाळेत जातं, तर ते जी कामं करू शकतात हां, त्यांच्याजवळ थांबा तुम्ही. पण मात्र ते जे कामं स्वतः करू शकतात, त्या कामं त्यांची जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव करून दिला पाहिजे. ती अगदी लहानपणापासूनच. म्हणजे अंघोळीला जाताना रुमाल घेऊन जाणं उदाहरणार्थ. तर हे काही स्वतः करू शकतात का? तर करू शकतात. मग अंघोळीला जाताना रुमाल, निकर बनियन घेऊन गेले पाहिजे. ही जाणीव आपण त्याला लहानपणीच आपण करून दिली पाहिजे. हां. पण मात्र अनेक वेळेला आपल्यालाच ती म्हणजे आपणच ते रुमाल तिथं ठेवत असतो. तुझं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे पाणी अंघोळीला टाकणं ठीक आहे, कारण ते गरम असतं, चटका लागू शकतो. त्याच्यातनं अनेक धोके निर्माण होऊ शकतात. तर हे ठीक आहे. पण मात्र रुमाल तो घेऊन जाऊ शकतो का? निकर बनियन घेऊन जाऊ शकतो का? तर तो घेऊन जाऊ शकतो. मग ह्या सवयी त्याला न लागल्यामुळे त्याला पुढे अडचण आहेत. म्हणजे अगदी तो मोठा होऊन जातो. 50 वर्षाचा, 40 वर्षाचा, 30 वर्षाचा, 26 वर्षाचा असा मोठा माणूस होतो आणि मोठा माणूस, पुरुष माणूस झाल्यानंतर म्हणजे स्त्रियांमध्ये ते कमी प्रमाण. तर त्यानंतर मात्र त्याला काय म्हणतो आपण त्याला आवाज देण्याची सवय असते घरात. म्हणजे अनेक मोठी माणसं घरातनं बाथरूममधून ही मोठे झालेले पुरुष देखील आवाज देतात. ए माझा निकर बनियन आण, रुमाल आण. ही सवय म्हणजे ही तिथून सुरुवात असते. तर मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना घडवताना क्वालिटी टाईम देतात. मग रुमाल घेऊन जाणं त्याला शक्य आहे, स्वतःचं दप्तर जागेवर ठेवणं त्याला शक्य आहे, त्याला घरात आल्यानंतर शूज एका ठिकाणी व्यवस्थित ठेवणं शक्य आहे, अंघोळ झाल्यानंतर रुमाल जो ओला असतो तो सुकवायला घालणं त्याला शक्य आहे, बेडशीट त्याचं अंथरणं त्याला सहज शक्य आहे. त्याला काय म्हणतो आपण त्याला एका वयाच्या टप्प्यानंतर स्वतःची निकर बनियन धुवून टाकणं त्याला सहज शक्य आहे. स्वतःचं ताटातलं उष्ट बाजूला काढणं हे त्याला सहज शक्य आहे. ताट उचलून जिथं भांडी घासायला असतात तिथं ठेवणं आणि एका वयाच्या टप्प्यानंतर स्वतःचं ताट कदाचित स्वतः धुवून ठेवणं हे पण त्याला शक्य आहे. म्हणजे त्याच्या वयाच्या वाढत्या टप्प्यानंतर त्याला एक गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत. म्हणजे हे बघा लक्षात घ्या, दोघी गोष्टी लक्षात घ्या. अचानक 18 वर्षाचं झाल्यानंतर मुलांना अचानक जबाबदारी पण देता येत नाही आणि स्वातंत्र्य पण देता येत नाही. ह्या दोन्ही गोष्टी त्यांना हळूहळू द्याव्या लागतात. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य पण हळूहळू द्यावं लागतं. कारण 18 वर्षाचं झाल्यानंतर त्यांना ते पाहिजेच. आपल्याला वाटतं की आला नाही, अजून त्याला कळत नाही, त्याला वाटतं की आता मी मोठा झालेलो आहे, मला ते मिळायलाच पाहिजे. अचानक मिळालेलं स्वातंत्र्य त्याच्या अंगावर येतं, त्याच्यातनं नुकसान होतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ज्या वेळेला मुलं वाढवतो त्यावेळेला स्वातंत्र्य पण त्यांना हळूहळू दिलं पाहिजे आणि जबाबदाऱ्या पण त्यांना हळूहळू शिकवल्या पाहिजेत. अचानक तुम्ही जबाबदाऱ्या शिकवू शकत नाही. म्हणजे 19 वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की काय हा पोरगा ओला रुमाल देखील सुकवायला टाकत नाही, तुम्हाला वाटतंय की त्याने ती जबाबदारी घ्यावी, पण मात्र ती अचानक त्याला शिकवणं हे अवघड असतं. हां, ते अवघड आहे, कारण ती त्याला सवय नाही आणि त्याला प्रश्न पडतो की आतापर्यंत आई तर उचलून टाकत होती, वडील तर उचलून टाकत होते, जे काही कोणी घरातले लोक टाकत असतील तर ते तर सुकवायला टाकत होते, आता काही उगाच चिडचिड करते. तर हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना क्वांटिटी टाईमच्या ऐवजी क्वालिटी टाईम द्या. त्यांना ज्या वयात त्यांना ते ज्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात त्या जबाबदाऱ्या त्यांना घ्यायला सांगा. त्यांना बाजारात घेऊन जा. भाजीपाला घ्यायला जाताना भाजीपाल्याचा काय भाव आहे ते त्यांना समजू द्या. तुम्ही भाजीपाला घेताना कसा भाजीपाला निवडतात ते समजू द्या. तुम्ही कसं भाव ठरवतात ते समजू द्या. त्यांना किराणाची यादी करायला सांगा. त्यांना किराणा करायला घेऊन जा. किराणा करत असताना तेल, तिखट, मीठ याचे भाव काय वाढलेत, धान्याचे काय भाव वाढलेत हे त्यांना कळू द्या. तिथं त्यांना घेऊन जा. तिथं त्यांना
स्वातंत्र्य पण द्या. म्हणजे त्यांना बिल पेड करण्यासाठीचं त्यांना सांगा की अरे चल हे पैसे मोज, चल हां ते बिल द्यायचं आहे. म्हणजे ते पण त्यांना कळू द्या की किती पैसे दिले. त्याच्यानंतर त्यांना बाजार कसा करायचा ते त्यांना शिकवा. तुम्ही इतर वस्तू ज्या वेळेला घ्यायला जातात त्यावेळेला काय कशी खरेदी करतात ते त्यांना शिकवा. तुम्ही सेव्हिंगच्या बद्दलच्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलत राहा की कुठल्या प्रकारच्या सेव्हिंग केल्या पाहिजेत, काय सेव्हिंग केल्या पाहिजेत, सध्या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, जमिनीच्या भावांच्या गप्पा असतील किंवा तुम्हाला सांगते मी पॉलिटिकल्स काही गप्पा असतील, ते अगदी लहान असतील तर ते शाळेत आलं तर लहान मुलं असतील तुमच्या तर शाळेत आल्यानंतर म्हणजे अगदी लहानपणापासून ही सवय ठेवा की बाळ आपलं शाळेतून आल्यानंतर त्याला शाळेतल्या दिवसभरातल्या घडलेल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात. तुम्ही हा वेळ काढून ठेवा त्याच्यासाठी स्पेशल की तो येणार आहे किंवा ती येणार आहे आणि आज मला सगळ्या गोष्टी त्या सांगणार आहेत. त्या गोष्टी शांतपणे रिस्पेक्टने ऐकायला शिका. काय उगाच बडबड करतो, तेच सांगतो, काय उगाच असं करू नका. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्या शांतपणे रिस्पेक्टने सगळ्या समजून घ्या, ऐकून घ्या. शाळेतनं आल्यानंतर त्याच्याशी त्या गप्पा करा. त्याचे मित्र कोण आहेत ते समजून घ्या. त्याच्या शाळेत जाऊन बघा. त्याचे शिक्षक काही व्यसन करतायत का, शिवीगाळ करतात, काही अपशब्द त्याच्या तोंडात येत आहेत का ते जरा चेक करा. त्याच्या मित्रांना घरी जेवायला बोलवा, एखाद्या कामासाठी नाश्ता करायला बोलवा. मित्र घरी येऊ द्या. म्हणजे तुम्हाला कळतं की याचे मित्र नेमकं कोणत्या पद्धतीचे आहेत. तो काय खेळतोय, तो काय भाषा वापरतोय, तो रागात कसा रिॲक्ट होतोय, तो आनंदात कसा रिॲक्ट होतोय, तो कुठल्या लेवलला जाऊन हट्ट करतोय, त्याची पेशन्स लेवल काय आहे, तो कसा संयम ठेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निरीक्षणातनं तुम्ही चेक करत राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याचं निरीक्षण करा. याला क्वालिटी टाईम देणं म्हणतात. तर हा क्वालिटी टाईम तुम्ही मुलांना द्या. तुम्ही क्वालिटी टाईम मुलांना द्या. क्वांटिटी टाईम जो आहे म्हणजे तुम्ही जे खूप सारे वेळ देताय पण मात्र त्या वेळातनं तुम्ही फक्त त्याची सेवा करतायत किंवा त्याला सगळ्या त्या सवयी लावतायत ज्या त्याला पुढे जाऊन त्रासदायक ठरणार आहेत. मुलगा असो का मुलगी असो दोघांना ते त्रासदायक ठरणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. मुलगा आणि मुलगी घडवताना हे दोघांना त्रासदायक ठरवणार आहेत. आणि पुढच्या टप्प्यातली आता गोष्ट काय आहे, मुद्दा काय होता की पूर्वीच्या काळामध्ये त्याची सेवा करायला आई असायची. हां, आणि आई त्याची म्हातारी होते तोपर्यंत त्याची सेवा करायला त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री यायची, ती म्हणजे त्याची बायको यायची मुलाच्या आयुष्यात. मग काय व्हायचं की त्याच्या आयुष्यात फार काय म्हणतो आपण त्याला की ठीक आहे आई म्हातारी झाली लगेच बायको आली आणि त्याला आता 19, 22, 25 वर्षाचं होईपर्यंत बाथरूममध्ये आई टॉवेल आणून देत होती, आता बायको टॉवेल आणून देते. असा तो पूर्वीचा काळ होता. पण आता मुली शिकतायत, मुली स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत आणि घरातल्या बाहेर जेव्हा त्या नोकरी करतायत त्यावेळेला घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आता त्यांना असं वाटतं की आपला जो कोणी नवरा आहे किंवा जो कोणी लाईफ पार्टनर आहे म्हणजे त्या आता पतिदेव ही संकल्पना स्वीकारायला तयार नाहीत. आणि ती चुकीची पण आहे. बरं, मुलगा मुलगी दोघंही सारखे आहेत. दोघांमध्ये काही रिप्रोडक्शन सिस्टीमशी संबंधित फरक सोडले तर दोघांमध्ये कुठलाही फरक नाही. दोघंही सारखे आहेत. ह्या दोघांना घडवताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की दोघांना योग्य वेळी योग्य जबाबदाऱ्यांसोबत स्वातंत्र्य देत राहिलं पाहिजे. स्वातंत्र्य मी पुन्हा सांगते, मी नेहमी माझ्या मागच्या व्हिडिओत पण बोलली होती की स्वातंत्र्य हे काय म्हणतो आपण त्याला एकटं येत नाही, तर स्वातंत्र्यासोबत जबाबदारी पण येते. आणि ज्या वेळेला आपण जबाबदारीच्या शिवाय स्वातंत्र्य मुलांकडे जाताना त्यावेळेला तो स्वैराचार होत असतो. तर अगदी वयात आलेला मुलगा आहे तर त्याला म्हणजे त्याचं गाडी चालवण्यापासून तर त्याची सायकल चालवण्याची काय पद्धत आहे, तो कोणते खेळ खेळतोय, तो मोबाईलमध्ये गेम खेळतोय का, तो मोबाईल किती वेळ पाहतोय, तो पुस्तक वाचतोय का, मग त्याला वाचनाच्या सवयी लावण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी बघत राहा. मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगू शकली आहे की मुलांना क्वालिटी टाईम देणं आणि क्वांटिटी टाईम देणं म्हणजे नेमकं काय. तर मुलांसोबत वाचन करायला बसा, मुलांसोबत गप्पा करा, त्यांच्याशी संवाद करा, त्यांचे उत्तमातले उत्तम मित्र होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मला असं वाटतं की 13-14 पण नंतर तर आपण अधिक ताकदीने मुलांशी मैत्री कशी करू शकू, अधिक जवळ कसं येऊ शकू, ते आपल्याजवळ सगळ्या गोष्टी कशा शेअर करू शकतील त्यांच्या विश्वासाने, हा विश्वास आपण आपल्या नात्यामध्ये निर्माण करू शकलो पाहिजेत. मला असं वाटतं की मी तुम्हाला थोड्या प्रमाणात सांगू शकली की मुलांना क्वालिटी टाईम देणं आणि क्वांटिटी टाईम देणं म्हणजे काय. तर याच्यावर तुम्ही विचार करत राहा आणि काही अडचण असली तर आपण गप्पा करूया. म्हणजे तुमची पण मतं असतील तर तेही तुम्ही मला सांगा, माझी मतं मी तुम्हाला सांगत राहते. आपण गप्पा करत राहिलो तर कदाचित प्रश्न सुटतील. अंमळनेरला माइंड पार्लर भगवा चौकमध्ये माझं ऑफिस आहे.
माइंड पार्लर, मनाचं पार्लर असं म्हणून एक दुकान आहे, काउन्सिलिंग सेंटर आहे. पुस्तकं मिळतात तिथं छान छान वाचायला. तिथं येऊन तुम्ही बसू शकतात. मुलांच्या संदर्भातल्या काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर ते आपण शेअर करू शकतो, एकमेकांशी डिस्कस करू शकतो विश्वासाने, किंवा तुमच्या मनातलं काय असेल ते तुम्ही बोलू शकतात. पण मात्र ह्या विषयावर विचार करत राहा. एवढंच मी तुम्हाला सांगेल. थँक्यू.